मागील 3 वर्षांपासून घरफोडी या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये विशेष मोहीम अंतर्गत राबवून माहिती घेत असताना गंगापूर पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे तसेच गंगापूर पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी नामे अफजल सय्यद हा फरार आहे. फरार पाहिजे आरोपी त्याचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार अफजल सय्यद हा नांदूर नाका आडगाव या परिसरात वावरत असल्याची बातमी मिळतात. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने नांदूर नाका आडगाव नाशिक या ठिकाणी सापळा लावून फरार पाहिजे आरोपी अफजल सय्यद यास सापळा लावून पकडले असता त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अफजल हुसेन सय्यद वय 31 वर्ष असे सांगितले. त्यास सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपास व कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.